नमस्कार मंडळी, जर उपवासाला गोड खायची इच्छा होत असेल तर 5 मिनिटात तयार होणारे अतिशय पौष्टिक असे हे रताळ्याचे गोड काप एकदा नक्की बनवून पहा. गूळ वापरून हे बनवलेले आहेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात. साबुदाणा खायचा नसेल तर अशा पद्धतीने रताळ्याचे गोड काप एकदा नक्की करून पहा. त्यासाठी इथे रताळी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. जास्त जाडही काप ठेवायचे नाहीत आणि अगदी पातळही ठेवायचे नाहीत. तर या पद्धतीची हे बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही इथे मी जास्त जाडही ठेवले नाहीत आणि जास्त पातळही ठेवले नाहीत. तर इथे मी 2 रताळ्याचे असे हे काप करून घेतलेले आहेत. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत आणि सुरुवातीला तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. तर इथे 2 चमचे मी तूप घातले. तुपामध्ये ड्रायफ्रूट्स 1 मिनिटभर आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स इथे परतवून झाले की काढून घ्यायचे आहेत व नंतर रताळ्याचे जे काप बनवले आहेत ते आपल्याला या तुपामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. तर हे काप आपल्याला व्यवस्थित असे तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत व नंतर 5 मिनिटे याला झाकण ठेवून द्यायचं आहे. तर इकडे बघू शकता थोडेसे परतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 50 ते 60% हे काप आपल्याला झाकण ठेवून असेच वाफवून घ्यायचे आहेत. थोडेसे सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत. तर इकडे बघू शकता मी 5 मिनिटे झाकण ठेवून आणखी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं होतं आणि आता या स्टेजला बघू शकता बऱ्यापैकी ते वाफले आहेत, जास्त कच्चे राहिले नाहीत. आता या स्टेजला 2 चमचे गूळ घालायचा आहे. रताळे गोड असल्यामुळे जास्त गूळ वापरू नका. 2 रताळ्यासाठी 1-2 चमचे गूळ पुरेसा आहे. आता थोड्या वेळाने गूळ मेल्ट व्हायला सुरुवात होते. तर गूळ व्यवस्थित आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं हे गुळाचं पाणी घट्ट होऊ द्यायचं आहे. तर इकडे बघू शकता छान रसरशीत असे हे आपले काप दिसत आहेत. चाकूने इथे मी चेक करून पाहत आहेत. व्यवस्थित शिजलेले आहेत. जास्तही ओव्हरकुक होऊ द्यायचं नाही. आता हे व्यवस्थित असे झालेले आहेत. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे आणि 1 चमचा वेलायची पावडर घालायची आहे. विलायची पावडर घातल्यामुळे खायला खूप छान लागतात हे काप. तर फक्त 5 मिनिटात तयार होणारे हे रताळ्याचे गोड काप आपले बनवून तयार झालेले आहेत. गॅस बंद केला आहे. प्लेटमध्ये काढून घ्यावूयात. एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा. खायला खूप टेस्टी लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.